मध्य प्रदेशातील धार भोजशाळा आणि कमाल मौला मशीद वादात हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. धार भोजशाळा मंदिर असल्याचं मानत कोर्टाने तिथे हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिलाय. महत्त्वाचं म्हणजे 2003 मध्ये पुरातत्व विभागाने मुस्लिम समाजाला तिथे नमाज पठणाची परवानगी दिली होती. ती परवानगी हायकोर्टाने आता रद्द केली आहे. तसंच पुरातत्व विभागाने या परिसराचं संरक्षण सुरूच ठेवावं असेही निर्देश न्यायालयाने दिलेत. या ठिकाणी कमाल मौला मशीद असल्याचा दावा मुस्लिम समाजातर्फे करण्यात आला होता. मात्र कोर्टाने आम्ही सर्व तथ्य आणि पुरातत्व विभागाचा कायदा बघितलाय, आर्किओलॉजी हे एक विज्ञान आहे, त्यावर आधारित निष्कर्षांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. याचबरोबर संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारही विचारात घेणं आवश्यक आहे. हा परिसर परमार वंशाचे राजा भोज यांच्या काळातील संस्कृत शिक्षणाचं केंद्र होता आणि देवी सरस्वतीचं मंदिर होतं, असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. धार भोजशाळा परिसर हे एक संरक्षित स्मारक असून ते एक मंदिर आहे. हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकार आणि पुरातत्व विभाग अर्थात ASIने तिथे पुन्हा संस्कृत शिक्षणाची व्यवस्था करण्याचा विचार करावा. वाग्देवीची अर्थात सरस्वतीची मूर्ती भारतात परत आणून ती मंदिरात स्थापन करण्यासंदर्भातही केंद्र सरकारने विचार करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याचबरोबर मुस्लिम पक्ष सरकारकडे अर्ज करून इतरत्र मशिदीसाठी जागेची मागणी करू शकतो. पण ही मशीद दोन्ही पक्षांमध्ये वाद होणार नाही अशा ठिकाणी असावी, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय. आता हा वाद नेमका काय होता ते पाहूया. भोजशाळा परिसर वादाचा खरा अध्याय हा 2022 मध्ये सुरू झाला. हिंदू फ्रंट फॉर जस्टिसच्या वतीने हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत भोजशाळेचं धार्मिक स्वरूप निश्चित करण्याची आणि हिंदू समाजाला तिथे पूर्ण पूजा अर्चनेचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर 11 मार्च 2024 रोजी हायकोर्टाने पुरातत्व विभागाला संपूर्ण परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. ASIने 22 मार्च 2024 पासून तब्बल 98 दिवस इथं सर्वेक्षण केलं आणि 15 जुलै 2024ला 2000हून अधिक पानांचा अहवाल कोर्टाला सादर केला. या सुनावणीत हिंदू, मुस्लिम आणि जैन पक्षांनी आपापले दावे आणि पुरावे कोर्टापुढे सादर केले. महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या या सुनावणीमध्ये हजारो कागदपत्र, ऐतिहासिक नोंदी, पुरातत्वीय पुरावे आणि धार्मिक दावे सादर केले गेले. याचिकाकर्त्यांनी भोजशाळा मंदिर असल्याचं सांगत अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे कोर्टापुढे मांडले. परिसरात आढळलेले स्तंभ, देवी सरस्वतीशी संबंधित प्रतीकं, संस्कृत आणि प्राचीन नागरी लिपीतील शिलालेख मंदिरांच्या अस्तित्वाकडे निर्देश करतात, असा दावा करण्यात आला. ब्रिटिशकालीन गॅझेटियर आणि इतिहासकारांच्या दस्तऐवजातही भोजशाळेचा उल्लेख माता सरस्वतीचं मंदिर आणि शिक्षणाचं केंद्र म्हणून करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. मुस्लिम पक्षाने न्यायालयात ASIच्या सर्वेक्षण अहवालावर आक्षेप घेत तो पक्षपाती असल्याचा आरोप केला. हा अहवाल हिंदू पक्षाच्या दाव्यांना बळकटी देण्यासाठी तयार करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांचा युक्तिवाद समोरच्या वकिलांनी खोडून काढला. पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार सध्याच्या वास्तूपूर्वी त्या ठिकाणी परमार राजांच्या काळातील एक विशाल रचना अस्तित्वात होती आणि सध्याची इमारत मंदिराच्या अवशेषांचा वापर करून उभारण्यात आली आहे. अहवालात लाल दगडांचं नक्षीकाम केलेले खांब, सभागृह, यज्ञकुंड तसंच संस्कृत आणि प्राकृत भाषेतील शिलालेख आढळल्याचा उल्लेख आहे. यामध्ये परमार वंशातील राजा नरवर्मन याचाही उल्लेख असल्याचं सांगण्यात आलंय. खांब आणि भिंतींवरील मानव आणि प्राण्यांच्या आकृत्या जाणीवपूर्वक नुकसान करून विद्रूप करण्यात आल्या होत्या. तसंच हा परिसर साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं मोठं केंद्र असल्याचंही अहवालात म्हटलंय. इथं मिळालेल्या शिलालेखांमध्ये संस्कृत वर्णमाला, व्याकरणाचे नियम आणि कर्पूर मंजरी या नाटकातील काही अंशही आढळल्याचा दावा करण्यात आलाय. आता या प्रकरणात मुस्लिम पक्षकारांनी निकालाचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत विचार करत असल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जातं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.